खेड तालुका या ठिकाणी देवदर्शनासाठी निघालेल्या महिलांच्या गाडीचा भीषण अपघात झालेला आहे आणि याच अपघातामध्ये 7 जण ठार झाल्याची माहिती मिळते तर 20 जण जखमी झालेले आहेत। खेड तालुक्यामधील कुंडेश्वर शिवमंदिराकडे जात असताना ही दुर्घटना घडली आहे। दर्शनासाठी जात असताना वाहन दरीमध्ये कोसळलं आणि तिथेच अपघात झालेला आहे। तर देवदर्शनासाठी निघालेल्या महिलांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती मिळते आणि याच भीषण अपघातामध्ये 7 जणांचा मृत्यू झालाय आणि 20 जण जखमी झाल्याची माहिती मिळते। खेड तालुक्यामधील कुंडेश्वर शिवमंदिराकडे जात असतानाच महिलांच्या गाडीचा अपघात झालाय। तर रत्नागिरीमधील खेड तालुक्यातली ही दुर्घटना आहे। या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। अविनाश पवार आपल्या सोबत आहेत। अविनाश, अपघात नेमका कसा घडलेला आहे या संदर्भातली काय प्राथमिक माहिती मिळतीये? ऋतुजा, आपण पहिल्यांदा हे प्रेक्षकांना सांगूया की पुणे जिल्ह्यातला हा खेड तालुका आहे। या खेड तालुक्यामधलं पाईट जे गाव आहे त्याच्या जवळ असणारं कुंडेश्वराचं मंदिर, इथे दर्शनासाठी पापळवाडीतल्या महिला या एकत्रपणे या टेम्पोतून प्रवास करत होत्या। जवळजवळ 30 ते 35 महिला त्या असल्याची प्राथमिक माहिती आपल्याला मिळते। यातल्या 7 महिलांचा त्याच्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। हा जो घाट आहे, पाईटच्या जवळचा एक घाट आहे जिथून कुंडेश्वर मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे। या घाटावर एका वळणावर हा टेम्पो खालच्या दरीत पडला आणि तिथे याचा अपघात झालेला आहे। समोरून एखादे वाहन येत असावे अथवा या चालकाचा ताबा सुटलेला असावा अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी आता आपल्याला दिलेली आहे। मात्र 7 महिलांचा याच्यात दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। इतर 20 जण त्याच्यामध्ये जखमी आहेत। जखमींना पाईट येथील रुग्णालयात, त्यासोबत खेडमध्ये म्हणजे खेड हे तालुक्याचं ठिकाण आहे, त्या ठिकाणी इथे उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे। एकूणच या पापळवाडीतल्या ज्या महिला आहेत, 3रा श्रावणी सोमवार असल्याने त्या दर्शनासाठी शिव मंदिरात जात होत्या आणि त्यांच्यावर हा काळाचा घाला आलेला आहे। एकूणच संपूर्ण खेड तालुक्यामध्ये शोकाकुल वातावरण आहे, कारण अशा पद्धतीचा हा मोठा अपघात झालेला आहे आणि याच्यामध्ये या महिला मृत्युमुखी पडलेल्या आहे। मृतांचा आकडा वाढण्याची देखील भीती व्यक्त केली जाते। त्यामुळे या सगळ्या घटनेच्या संदर्भात प्रशासनाने तातडीने तिथे मदत पोहोचवलेली आहे। वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। संपूर्ण या घटनेवर आपली नजर असणार आहे। ऋतुजा, जखमींची प्रकृती नेमकी कशी आहे? अविनाश, या संदर्भातली काही माहिती डॉक्टरांनी दिली आहे? ऋतुजा, आता जे काही पाईटचं ग्रामीण रुग्णालय आहे त्या ठिकाणी काही जणांवर उपचार सुरू आहेत आणि खेडच्या हॉस्पिटलमध्ये काही जणांवर उपचार सुरू आहेत। त्यासोबतच ज्यांना अधिक तीव्र जखमा किंवा इंजुरीज आहेत त्यांना वायसीएम रुग्णालय जे पिंपरी चिंचवडचं आहे त्या ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे। आणि ज्या पद्धतीने हा टेम्पो दरीत कोसळलेला आहे आणि त्याची जी काही अवस्था आपण पाहतोय टेम्पोची, त्यानुसार याची भीषणता आपल्याला समजू शकते आणि म्हणूनच या उपचारासाठी आता वेगवेगळ्या टीम तिथे दाखल झालेल्या आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। आपण अशी आशा करूयात की हा मृतांचा आकडा वाढू नये, मात्र या बाबतीत आता प्रशासन सतर्क झालेलं आहे। ऋतुजा, टेम्पो चालकाची नेमकी प्रकृती कशी आहे या संदर्भातली काही माहिती आणि पोलिसांनी आता घटनास्थळाचा पंचनामा केलेला आहे का, त्याची काही माहिती मिळतेय? निश्चितच ऋतुजा, खेड पोलीस हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्यांनी एकूणच घटनेची माहिती घेण्यास सुरुवात केलेली आहे। एकूण हा अपघात कसा घडला आणि चालक हा गंभीर जखमी असल्याची माहिती आहे। त्याला खेड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे। त्याच्यावर देखील उपचार सुरू आहेत। एकूणच या ज्या महिला आहेत त्या किती जखमी आहेत त्याच्याही बाबतीतली संपूर्ण माहिती हे पोलीस घेत आहेत। या वळणावर झालेला हा अपघात, कारण हा जो घाट आहे, घाट परिसर आहे, खरं तर आता तिथे पाऊस आणि धुका अशी परिस्थिती असते। अशा पद्धतीमध्ये तिथे कशामुळे अपघात झाला याची चौकशी पूर्ण पोलीस करतायत। तुझ्या अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। तर पुण्यामध्ये हा भीषण अपघात घडलेला आहे। खेड तालुक्यामध्ये देवदर्शनासाठी निघालेल्या महिलांच्या गाडीला हा अपघात झाला आणि त्यामध्ये काही जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे।